नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे इशू आता निघालेली असते आणि सात्विक फॅशन हा जो ॲड्रेस असतो ती शोधत असते, कारण तिला त्या कंपनीमध्ये जायचं असतं. तर तिच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट असते. मग ती जी दिसेल त्याला विचारत असते, पण कोणीही मदत करत नसतं. एका मुलाला विचारते, भैया ह्या मॅपचं मला सांगाल का, मला लक्षात येत नाही. आणि असं ती विचारते तेव्हा मात्र तिला खूप मोठा धक्का बसतो, कारण तो म्हणतो की नाही, आणि तिला नाही म्हणून ती व्यक्ती तिथून निघून जाते. इशूला मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं. हे सगळं काय होतंय हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि ईश्वरी मात्र बिचारी शोधाशोध करत असते. तिच्या लक्षात येत नसतं की हे सगळं काय चाललेलं आहे. तिला कळतच नसतं की हे कसं शोधणार आहे मी, कारण हा ॲड्रेस मला सापडत नाही आहे. आणि तेवढ्यातच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव आता ऑफिसला निघालेला असतो. अर्णवची खूप चिडचिड चाललेली असते. अर्णवच्या लक्षातच येत नसतं की काय चाललेलं आहे हे सगळं. आणि अर्णव भयानक चिडचिड करत असतो, कारण त्याला त्रास होत असतो की त्या मुलीने माझ्या बाबतीत असं का केलेलं आहे, हा एकच प्रश्न अर्णवचा असतो. आणि अर्णव मात्र चिडचिडच करत असतो. तर अर्णव इकडे त्याच्या ताईलाही नीट बोलत नाही. तिला म्हणतो की तसं काही नाही आहे, मी निघालो आहे ऑफिसला आत्ता. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता इशू एका रिक्षावाल्याला विचारते. रिक्षावाल्याला विचारू लागते की मला प्लीज हा ॲड्रेस सांगाल का तुम्ही, असं ती विचारते. तेव्हा मात्र इकडे इशूला तो म्हणतो की चालेल, मला एवढं मॅपमधलं कळत नाही आहे. तेव्हा इशू म्हणते ठीक आहे, आपण काय करूया माहिती का, हा मॅप जिथे जाईल ना तसं आपण जाऊया. तेव्हा तो म्हणतो की चालेल. मग इशू त्या रिक्षामध्ये बसते आणि मग दोघं निघालेले असतात. इकडे अर्णवला फोनवरती इकडे विचारत असते अंजली. ती म्हणत असते की अर्णव मला एक सांग, तू आणि ती लावण्या तुम्ही कॅफेमध्ये होतात ना. तेव्हा अर्णव म्हणतो हो. मग तो म्हणत असते की तुझं आणि तिचं म्हणजे वेगळं काय. तेव्हा अर्णव म्हणतो कॅफेमध्ये होतो, मी आता निघालेलो आहे, मी कॅफेमध्ये नाही आहे, मला ऑफिससाठी निघायचं आहे, त्यासाठी मी चाललेलो आहे, असं तो सांगत असतो. परंतु इकडे मात्र अंजलीला प्रश्न पडलेले असतात. अंजलीला राकेशने सांगितलेलं असतं की तुला जे प्रश्न पडले त्याची उत्तरं विचारून घे. तर अंजलीच्या मागेच आता आजी आलेले असतात आणि आजी मात्र तिचं बोलणं ऐकत असतात. ती इकडे अर्णवला सारखं सारखं विचारत असते की मला कळेल का नक्की काय झालेलं आहे, मला कळत नाही आहे की नक्की तुझ्या मनात काय चाललेलं आहे, हे सगळं ती बोलत असते. त्याचबरोबर इकडे अंजली विचार करत असते की या सगळ्यामध्ये काय होणार आहे. हे शोधता शोधता तिला खूप टेन्शन येत असतं. तिला कळत नसतं की नक्की काय होत आहे आणि अर्णवच्या बाबतीत काय चाललेलं आहे. तर समोरच मंदिर दिसलेलं असतं, म्हणून आता त्या मंदिराच्या दिशेने आता इकडे इशू म्हणते की रिक्षावाल्या दादांना की दादा प्लीज थांबाल का, मी मंदिरात जाऊन येते, माझा नोकरीचा पहिला दिवस आहे. तेव्हा रिक्षावाले दादाही तयार होतात आणि ते म्हणतात की ठीक आहे, कारण इशूने सांगितलेलं असतं की मीटर चालू राहू द्या, जे तुमचं भाडं होईल ना ते भाडं मी सगळं देईल तुम्हाला, असं इशूने सांगितलेलं असतं. इशू मंदिरात येते आणि म्हणते गणूबाप्पा, रस्त्यात जाता जाता मला मंदिर दिसलं म्हणून मी दर्शन घ्यायला आलेले आहे. माझ्या नोकरीचा आज पहिला दिवस आहे. माझी फक्त एकच इच्छा आहे की काहीही गडबड गोंधळ व्हायला नको आहे, असं ती सांगत असते. तेव्हा तिकडून लगेचच राकेश आलेला असतो आणि तो म्हणतो की नाही, काही होणार नाही, कारण इशू म्हणते की माझ्यासाठी ही नोकरी खूप महत्त्वाची आहे. गणूबाप्पा प्लीज, काही माझ्याकडून गोंधळ व्हायला नको आहे, असं इशूचं म्हणणं असतं. आणि तिला येऊन राकेश म्हणत असतो की काही होणार नाही गडबड गोंधळ. आणि मग ती म्हणत असते तुम्ही इथे. तेव्हा तो म्हणतो की मी सांगितलं नव्हतं का, माझ्या दिवसाची सुरुवात मी मंदिरात गेल्याशिवाय करत नाही, म्हणून मी आलेलो आहे, असं तो सांगत असतो. आणि मग इशूला म्हणतो की काळजी करू नको ईश्वरी, तुम्ही काळजी करू नका, तुमच्या जॉबचं सगळं व्यवस्थित होणार आहे आणि तुम्ही कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही, हे सगळं तो तिला सांगत असतो. इशू म्हणते की ठीक आहे, मी निघते आता, माझा नोकरीचा आज पहिला दिवस आहे, मला खूप घाई आहे, मला गेलं पाहिजे, असं म्हणत इशू आता निघालेली असते. आणि इशू विचार करत असते की काहीही झालं तरीही आत्ता मला पटकन माझ्या नोकरीच्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे. इकडे राकेश म्हणत असतो ईश्वरी ईश्वरी, खरंच आपण रोजच भेटत राहणार आहे आणि मला हे सगळं मुद्दामच करावं लागत आहे, मला तुझ्यापासून ह्या गोष्टी लपवाव्या लागत आहेत, असं तो बोलत असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आजी मात्र विचार करत असतात आणि त्या आकाशला बोलवतात. आकाश ऑफिसला निघालेला असतो आणि आकाश आलेला असतो. आकाश म्हणतो आजी काय झालं. तेव्हा आजी म्हणत असते की तू आणि
अर्णव खूप चांगले मित्र आहात, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही भाऊभाऊ म्हणून राहता, तसेच मित्रमित्र म्हणून पण तुम्ही राहतच असता. तर मला काही गोष्टी विचारायच्या आहेत तुला. हे सगळं बोलणं चालू असतं आणि तेव्हा आजी त्याला विचारत असते. तेव्हा लगेचच तिथं आलेली असते ती म्हणजे वल्लरी आणि त्याचबरोबर अंजली येतात. वल्लरी ते बोलणं ऐकत असते. इकडे आजींना जाणून घ्यायचं असतं की अर्णवच्या मनात काय आहे, म्हणून आजी तिथं असतात आणि त्याचबरोबर वल्लरी तिथे येते आणि ती मध्ये मध्ये बोलत असते. तेव्हा अंजली म्हणत असते, अगं आई, आजी तसं काही नाही आहे गं. इकडे आकाशला पण ती म्हणत असते, आकाश तू इथे. तेव्हा आजीच्या लक्षात येतं की ह्यांना मला बोलू द्यायचं नाही म्हणून हे चाललेलं आहे. कारण अंजलीला ही गोष्ट आजींपासून लपवायची आहे की अर्णव हा लावण्यासोबत कॅफेमध्ये गेलेला होता. परंतु वल्लरीला ती गोष्ट आजींना सांगण्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो. ही गोष्ट मात्र अंजलीच्या चांगलीच लक्षात आलेली असते. तर इकडे आजी म्हणते, त्याच्या मनात कोण आहे खरे? तेव्हा आकाश म्हणतो, आहे ना, काम आणि फक्त काम आणि फॅक्टरी, ह्याच्याशिवाय त्याच्या डोक्यात काय आहे का, असं तो सांगत असतो. आजी मात्र हसायला लागते. तेव्हा आकाश म्हणतो की कसं आहे, त्याला लक्षच नसतं गं, त्याला दुसऱ्या कोणत्या गोष्टीत लक्षच द्यायचं नाही आहे, त्याला फक्त काम आणि कामच करायचं आहे, त्याला आपण जे काय सांगतोय तेही कळत नाही, असं आजीला सांगत असतो. आजी म्हणत असते, तरी पण रे, जर काय असेल तर मला सांगा. कारण आजी म्हणत असते की मला आता जाणून घ्यायचं आहे नक्की काय चाललेलं आहे. तेवढ्यात अंजली तिथं आलेली असते आणि अंजली म्हणते की आजी हे दूध घे, तू मला गुलकंद घालून दूध आणायला सांगितलं होतं ना, हे आणलेलं आहे. आजी म्हणते, लवकरच आलीस गं. आणि मग अर्णव इकडे आकाशला अंजली म्हणते की काय रे आकाश. तेवढ्यात आकाशच्या फोनवरती अर्णवचा फोन आलेला असतो आणि अर्णवने त्याला लवकर बोलवलेलं असतं. अंजली पण तिथेच असते आणि मग सगळेजण आता जाऊ लागतात. आजी पुन्हा अंजलीला प्रश्न विचारत असते, पण अंजली काही थांबत नाही, ती लगेच निघून जाते. आजी म्हणते, तुम्ही सगळ्यांनी माझ्यापासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला, तरीही मी मात्र शांत राहणार नाही. मी शोधून काढणार आहे की आकाशच्या मनामध्ये कोण आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता ईश्वरी निघालेली असते आणि बरोबर त्या लोकेशनला ती पोहोचलेली असते. ईश्वरीला तर धक्का बसतो, अरे बापरे, हे कसलं ऑफिस आहे, इथे तर काहीच दिसत नाही आहे. सात्विक फॅशन्स नावाचा तिथे बोर्ड लावलेला असतो आणि ईशू तर ते रिक्षातून बघते आणि म्हणते की हो बरोबर आहे, हेच आहे ते ऑफिस. पण हे ऑफिस तर वाटत नाही आहे, हे तर गोडाऊन वाटते. नक्की काय आहे हा प्रश्न इशूला पडलेला असतो. मग रिक्षावाल्या दादांना इशू विचारते, किती भाडं झालं. ते सांगतात 80 रुपये आणि मग इशू त्यांचे 80 रुपये देते आणि पुढे पुढे जाऊ लागते. इशूला खरं तर खूप काळजी वाटत असते की आपण चाललो आहे, व्यवस्थित होणार आहे ना सगळं. तिला तिच्या डोक्यात विचार मात्र सुरूच असतात. कारण पहिल्यांदा मुंबईमध्ये आलेली आहे, त्याचबरोबर ही नोकरी, हे सगळं सुरू आहे. टेन्शन तर इशूला आहेच, पण त्याहीपेक्षा आपल्याकडून ही जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली जाईल का, ह्या गोष्टीचीही तेवढीच खंत वाटत असते. त्याचबरोबर ती म्हणते की आता आज जाऊन तरी बघूया, असं म्हणत इशू आज जायला निघते आणि आज जाऊन ती पाहणार असते की नक्की काय चाललेलं आहे, सगळं व्यवस्थित आहे का. पण तिला आत गेल्यानंतर सगळे कामगारच दिसतात, तिला एकही लेडीज तिथं दिसत नाही आणि इशूला टेन्शन येऊ लागतं. इशू म्हणू लागते, पण इथे तर कुणीच दिसत नाही आहे, लेडीजच नाही आहे तिथं, आणि मग मी काय करणार आहे, हा प्रश्न इशूला पडलेला असतो. आणि इशू मग म्हणते की थांबा एकदा, आता मी बघते माझं अपॉइंटमेंट लेटर काढून, ॲड्रेस तर हाच आहे ना, मी आत्तर आलेली आहे, जॉबसाठी आलेली आहे सांगितलं. मग इशूला तिच्या पर्समध्ये काही तिचं अपॉइंटमेंट लेटर सापडत नाही आणि इशू बिचारी घाबरायला सुरुवात होती. कारण तिला कळतच नाही आहे की आता अपॉइंटमेंट लेटर कुठे शोधू, कारण अपॉइंटमेंट लेटर तिला सापडतच नसतं आणि इशूला टेन्शन येऊ लागलेलं असतं. आणि त्याचवेळी अर्णवची गाडी तिथं पोहोचलेली असते. अर्णव गाडीतून उतरतो आणि पाहतो तर काय, समोर त्याला कोणतरी ओळखीचं दिसतंय म्हणून तो समोर जात असतो. एक मुलगी रस्त्याच्या कडेला बसलेली आहे आणि ती काहीतरी शोधत आहे, हे त्याच्याही लक्षात आलेलं असतं. म्हणून तो जात असतो, पण पुन्हा त्याच्या लक्षात येतं आणि तो इग्नोर करतो आणि निघून जातो. आज ऑफिसमध्ये आल्यानंतर, म्हणजे गोडाऊनमध्ये आल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. आज अर्णव साहेब इथं का आला आहे, नक्की काय प्रॉब्लेम आहे, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. कारण अर्णवची भीतीच तेवढी असते की कळत नसतं की याला टॅकल कसं करायचं, हँडल कसं करायचं. आणि कापडाची क्वालिटी बघून आल्या अर्णव ते कापड फेकून देतो आणि म्हणतो की हे काय आहे, हे क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज अजिबात चालणार नाही. त्यावेळेस तो सांगतो की ही ऑर्डर कुणाकडून घेतलेली होती. आणि मग तो पाटीलांना विचारत असतो, त्यांना बोलत असतो की तुम्हाला कळतं आहे का तुम्ही काय केलेलं आहे, हे सगळं चुकीचं आहे, मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे की हे सगळं अशा पद्धतीनं का केलं गेलं आहे. कारण मला लक्षात आलं पाहिजे की या सगळ्याला जबाबदार कोण आहे आणि काही झालं तरी अजिबात खपवून घेणार नाही.
हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा ते म्हणत असतात की पण सर, आता जर आपण ही ऑर्डर कॅन्सल केली आणि दुसरं कापड मागवलं तर आपला लॉस होईल. तेव्हा अर्णव म्हणतो की हो, लॉस झाला तरी चालेल, पण क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज चालणार नाही. आणि मग सगळेजण म्हणत असतात की अर्णव सर, तुम्ही आज फॅक्टरीत येण्याची टेन्शन कशाला घेतलं? आम्ही होतो ना, आम्ही केलं असतं मॅनेज. तेव्हा अर्णव म्हणतो की मला कोणत्याही कामाचा त्रास होत नाही आणि तुम्हाला जर त्रास होत असेल तर तुम्ही इथून जाऊ शकता, असं अर्णव स्पष्टपणे सांगत असतो. इकडे इशू बिचारी विचार करत असते की हे सगळं काय चाललेलं आहे. गणूबाप्पा कुठे गेले माझे लेटर, मला कळतच नाही आहे. गणूबाप्पा माझं लेटर कुठं आहे, हा प्रश्न ती विचारत असते. पण तिला लक्षातच येत नसतं की नक्की तिचं लेटर कुठं गेलेलं आहे. आणि त्याचबरोबर तिला प्रश्नही पडलेला असतो की जर तिचं लेटर मिळालं नाही तर पुढे काय. तर ती शोधाशोध करत असते आणि त्याचबरोबर तिनं म्हणते की राकेशजींना फोन लावते, असं म्हणत ती विचार करू लागते. इकडे अर्णव मात्र भयानक चिडलेला असतो. क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज अजिबात सहन करणार नाही आणि जे काय आहे ते सगळं व्यवस्थित झालं पाहिजे असं सांगत असतो. आणि इकडे इशू मात्र आता म्हणते की ठीक आहे, लेटरचं बघूया, आपण राकेशजींना फोन करूया, असं म्हणून ती उठते आणि तिचा रुमाल जो आहे तसाच तिथे खाली पडलेला असतो. आणि त्याचबरोबर तिच्या लक्षातही नाही की तिच्या हातातून तो रुमाल खाली पडलेला आहे. मग ती राकेशला फोन लावते. इकडे राकेश मात्र त्याच्या बायकोबरोबर असतो. राकेशचा काही फोन राकेश उचलत नाही. राकेश फोन कट करतो. तेव्हा मात्र इशूला पुन्हा टेन्शन येऊ लागतं. राकेशने फोन कट केलेला असतो आणि आता काय करायचं हा मोठा प्रश्न पडलेला असतो. कारण राकेशच्या जवळ तिथे अंजली असते आणि अंजली म्हणत असते की आज काहीही झालं तरीही तुम्ही फोन उचलायचा नाही, असं अंजलीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. इंदुरीवाला असं नाव त्याने सेव्ह केलेलं असतं. आणि अंजली म्हणते की का हो, तुम्ही एवढं फोनकडे बघून का हसताय, नक्की काय आहे त्याच्यामध्ये? खरं तर इंदुरीवाल्याचा फोन आला आहे म्हणूनच याच आनंदाने खूपच त्याचा चेहरा उजळलेला असतो. त्याच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत असतो. पण नेमकं आता अंजलीने येऊन रंगेहात पकडलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अंजली म्हणत असते की ती क्लायंट म्हणजे ना माझी सवत आहे, सवत. काही झालं तरी तुमच्याकडे फक्त क्लायंट 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 एवढंच चालू असतं. आणि बिचाऱ्या अंजलीने मात्र बरोबर ओळखलेलं असतं की क्लायंट म्हणजे एक प्रकारची सवतच आहे. कारण खरं तर क्लायंट ही क्लायंट नाही तर अंजलीसाठी तिच्या आयुष्यातली सवत आहे. कारण बरोबर आहे की राकेश हा वेगवेगळ्या मुलींना फसवत असतो आणि त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करत असतो. म्हणजे अंजलीच्या मनात जे काही चालू आहे ते अगदी बरोबरच आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की राकेश तो फोन जो आहे तो ऑफ करतो, त्याचा ब्राईटनेस पूर्ण बंद करतो आणि मग तो मोबाईल तो अंजलीच्या हातात देतो. कारण अंजली म्हणत असते बघू कोण आहे, मी विचारते फोन करून, असं म्हणत अंजलीने त्याच्या हातातून फोन घेतलेला असतो. आणि राकेशने हुशारीने तो फोन अगदी व्यवस्थितरित्या तिच्याकडे सोपवलेला असतो. तिला जराही कळणार नाही की त्या फोनमध्ये काय झालं आहे. मग तो म्हणतो की अगं बहुतेक याची बॅटरी संपलेली आहे, चार्जिंग लावायला लागणार आहे, असं म्हणत तो फोन चार्जिंगला लावायला घेतला जातो. आणि मग फोन चार्जिंगला लावायला अंजली म्हणते की बरं झालं त्याची बॅटरी संपली आहे, म्हणजे तुम्हाला कळेल तरी तुमची एक बायको आहे आणि तिच्याकडेही वेळ द्यायचा असतो, ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल, असं अंजली विचार करते. इकडे ऑफिसमध्ये अर्णव भयानक चिडलेला असतो. आणि आता ईश्वरी मात्र ऑफिसमध्ये पोहोचलेली असते. आत गोडाऊनमध्ये ती पोहोचलेली असते. खरं तर अर्णव आलेला आहे याच भीतीने सगळ्या कामगारांचा थरकाप उडालेला असतो. सगळेजण म्हणत असतात की अर्णव सर, पण अर्णव मात्र ऐकायलाच तयार नसतो. अर्णवचं एकच असतं की काहीही झालं तरीही आता शांतपणेच ऐकायचं नाही. तो त्याच्या एम्प्लॉईवरती खूप भडकत असतो, त्यांना आरडून ओरडून बोलत असतो. आणि इशूला अचानक त्याचा आवाज येतो आणि म्हणते की फडतुचंद भांडे आणि इथे दिसतोय, हे कसं शक्य आहे, असं म्हणत ती वाकून पाहते. पण तिला त्या मॅनेजरचा आवाज येतो आणि मग ती म्हणते की नाही तो नाही आहे. पण खरं तर ईश्वरीचा जो अंदाज असतो तो अगदी बरोबर असतो. कारण इशूला कळलेलं असतं की तो आवाज फडतुचंद भांडेचा आहे, पण तो काही तिला समोर दिसत नाही. इशू मात्र म्हणत असते की आता काय करू, आज जाऊन विचारू का एकदा काय झालं आहे का, म्हणजे जर मिळाला मला चान्स तर, असं ती विचार करत असते. परंतु आतमध्ये जेव्हा ती जायला निघते तेव्हा मात्र तिला टेन्शनही तेवढंच आलेलं असतं. इशूला कळत नसतं की आता मी नक्की काय करणार आहे, कशा पद्धतीनं बोलणार आहे, हे तिला टेन्शन आलेलं असतं. आणि ईश्वरी जेव्हा समोर जाते तेव्हा तिला समोरच अर्णव दिसतो आणि तिच्या मात्र शिट्ट्या वाजतात. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ईश्वरी दिवसभर ऑफिसमध्ये होती आणि तिची व्यवस्थित
अशी तिची काळजीही घेतली गेली नव्हती. तिलाही खूप त्रास झालेला होता आणि हे सगळं जे घडलेलं होतं ते फक्त आणि फक्त या लोकांमुळे झालेलं होतं, तिच्या मूर्खपणामुळे घडलेलं होतं. कारण अर्णवच्या ऑफिसमध्ये अर्णवने ऑलरेडी त्याच्या एम्प्लॉईची एवढी वाट लावलेली असते. तर ईश्वरी तिथे येते आणि मॅनेजरला विचारू लागते की सर माझं न्यू जॉईनिंग असं ती म्हणत असते. तेव्हा मात्र ते म्हणत असतात की कसं शक्य आहे. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते, तो म्हणत असतो की अपॉइंटमेंट लेटर दाखवा. तर ही सांगते की अपॉइंटमेंट लेटर आत्ता माझ्याकडून घाण झालेलं आहे. तेव्हा ते म्हणतात की हे कार्ड घ्या आणि मग हे कार्ड घेऊन तुम्ही घरी जा असं बोललं जातं. त्याचबरोबर इकडे इशूला धक्का बसतो. इशूला ते सांगतात की तुम्ही पुन्हा या कारण तुमचं अपॉइंटमेंट लेटर आता तुमच्याकडे नाही. हे सगळं घडत असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे इशू त्यांना ठीक आहे म्हणते. ते व्यवस्थित बोललेले असतात. खरं तर त्यांनाही खूप टेन्शन असतं कारण अर्णवने येऊन त्यांना नको त्या शब्दात त्यांना बोललेलं असतो. त्यांची अगदी लायकी काढलेली असते. ऑफिसमधून हाकलून देण्यापर्यंत तयारी केलेली असते. आता अर्णव हा इशूला मेसेज करतो की माझे पैसे कधी देणार आहेस. आणि इशू तिथंच अर्णवच्या ऑफिसमध्ये उभी असते आणि इशू म्हणते की हा तर फडतूचंद भांडाभांडेचा मेसेज. आता हा पैसे मागत आहे. मी कधी देणार आहे याचे पैसे. हे सगळं चालू असतं. आणि त्याचबरोबर इशूला प्रश्नही पडलेले असतात. कारण काहीही करून आता यापुढे काही विचार करायचा ह्या गोष्टींचा विचार ती करतच असते. कारण कशा पद्धतीने गोष्टी हँडल करायच्या आहेत हे तिच्या लक्षात आलेलं नसतं. पण जेव्हा ती आता घरी येते आणि चाळीत आल्यानंतर पाहते तेव्हा तिथेच एका कठड्यावरती तिथे राकेश बोलत असतो आणि तो म्हणत असतो की हो देतो मी, माझ्या कामाचं झालं की देतो, पण असं नका करू. असं तो ओनरशी बोलतो आहे, ज्या ओनरने त्याला हाकलून दिलेलं आहे त्याच्याशी बोलतो आहे असं तो दाखवत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इशू आता घरी निघालेली असते आणि हे त्याचं बोलणं इशूच्या कानावर पडतं आणि इशूला टेन्शन येऊ लागतं. इशू विचार करू लागते की ह्याला आपण आपल्या घरात न्यायचं का. हा विचार इशूच्या डोक्यात चालू झालेला असतो. खरं तर त्यासाठी हे सगळं त्यांनी केलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.